सत्तू किंवा सातूचं पीठ वापरून आज आपण स्टफ पराठा करतो आहोत. आणि हे पीठ आपल्याला जास्त प्रमाणात लागत असेल ना तर आपण घरी सुद्धा बनवू शकतो. अदरवाईज थोडंफार लागत असेल तर रेडीमेड इझिली मिळतं आणि चांगलंही असतं. तर तेच मी घेतलेलं आहे. त्यात मी ॲड करणार आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर छान चिरून घेतली आहे. इकडे लोणच्याचं तेल आणि खार आहे. त्याच्यानंतर हळद, हिंग, मीठ आणि माझ्याकडे चना मसाला होता तो पण त्याच्यात टाकलेला आहे. त्याच्यानंतर गव्हाचं जाडसर पीठ जे मी दळून आणलं होतं ते मी इथे भिजवले आणि त्याच्यात मीठ आणि ओवा घातलेला आहे. त्यामुळे हे जे आपण सारण करणार त्याच्यात मीठ घालताना काळजी घ्यायची. सातूच्या पिठामध्ये हे सगळे जिन्नस आता एकत्र करायचे. कांदा आणि मिठाला पाणी सुटतं त्यामुळे तो ओलावा, कोथिंबिरीचा ओलावा, हे आपण जे तेल लोणच्याचं घातले त्याच्यामुळे ना ते छान मिक्स होतं. अगदीच गरज वाटली तर पाण्याचा हपका मारा, अदरवाईज एवढे जिन्नस मिक्स व्हायला पुरेसे आहेत. स्टफ बॅटर आपलं हे छान तयार आहे. तेलाचा वापर मी कमी करते म्हणताना ह्याच्यावर थोडासा मी पाण्याचा हपका मारून हे छान सगळं मिक्स केलंय. नॉर्मल साईजचा पिठाचा एक गोळा करून त्याची अशी एक वाटी बनवायची आणि त्याच्यात हे जे आहे मटेरियल आपण बनवले ते स्टफ करायचं आणि परत हलक्या हाताने मस्तपैकी तो गोळा करायचा आणि हलक्याच हाताने पराठा लाटायला घ्यायचा. हे बघा मीडियम साईजचा असा पराठा मी लाटून घेतलाय आणि कडा शक्यतो त्याची पातळ ठेवायची आणि आता तेल टाकून आपण तो शेकून घेऊयात. तेल तूप तुम्हाला काय हवं ते ह्याच्यावर टाकणे मस्तपैकी खरपूस भाजून घ्या. मी मात्र तेलाचाच वापर करते. हे बघा आपले हे आता सातूचे पराठे तयार आहेत. इतका मस्त सुगंध सुटलेला आहे आणि मी हे असे छान खुसखुशीत म्हणा खुटखुटीत असे भाजलेत. ते तुम्ही चटणी, लोणचं, दही किंवा चहा बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकतात.